मुंबईच्या थंडगार रात्रीत शहर अजूनही जागं होतं. रस्त्यावर गाड्यांचा आवाज, ट्रॅफिक सिग्नलच्या लाल दिव्याखाली थांबलेली माणसं आणि समुद्राच्या लाटांसारखी धावणारी आयुष्य. त्या गर्दीत रिया नावाची एक स्त्री तिच्या ऑफिसमधून बाहेर पडत होती. चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत काहीतरी शोधण्याची ओढ. कॉर्पोरेट जगात दिवसाचे 12 तास घालवणारी रिया आता स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. तिच्या आयुष्यात फक्त काम, स्क्रीन आणि शांतता होती. रिक्षा सापडत नव्हती. रस्ता ओला होता आणि त्या ओलसर हवेच्या थंड स्पर्शात ती एक क्षण डोळे मिटून उभी राहिली. तेव्हा अचानक मागून एका गाडीचा आवाज आला. "मॅम, हवं तर मी सोडतो." आवाज शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि अनोळखी होता. तो होता आर्यन, एक स्वतंत्र फोटोग्राफर ज्याचं जग शहराच्या गोंधळापेक्षा खूप वेगळं होतं. रियाने थोडं संकोचून विचारलं, "तुम्ही कोण?" तो हसत म्हणाला, "एक प्रवासी." "आणि तुम्ही?" तीही नकळत हसली, "मीही एक प्रवासी." त्या रात्री तो प्रवास सुरू झाला. रियाच्या थंड एकाकी आयुष्यात आणि आर्यनच्या मुक्त पण रिकाम्या जगात. गाडीच्या खिडकीतून पावसाचे थेंब हळूहळू घसरत होते आणि त्यांच्या दरम्यानचं अंतर कमी होत होतं. त्यांनी बोलायला सुरुवात केली. आयुष्याबद्दल, थकव्याबद्दल, स्वप्नांबद्दल. आर्यनच्या प्रत्येक वाक्यात एक सहजपणा होता आणि रियाच्या प्रत्येक नजरेत एक अनकथित वेदना. त्या रात्री त्यांनी पत्ता घेतला नाही, पण एक आठवण मागे ठेवली. 2 दिवसांनी पुन्हा भेट झाली एका कॅफेमध्ये, अगदी योगायोगाने. आर्यन आपल्या कॅमेऱ्यासोबत बसलेला होता आणि रिया तिच्या कॉफीसोबत. दोघेही थोडेसे हसले. योगायोग की नशीब? आर्यनने विचारलं. रिया म्हणाली, "कधीकधी नशीबसुद्धा ओळखीच्या चेहऱ्यात येतं." त्या दिवसानंतर भेटी वाढल्या, वेळ कमी पडू लागला आणि त्यांच्या नात्याने शब्द न वापरता अर्थ घेतला. आर्यनच्या स्टुडिओमध्ये बसून रिया अनेकदा शांत होत असे. त्या जागेच्या भिंतींवर फोटो होते. पावसातील शहर, हसणारी मुलं आणि एकटी चालणारी माणसं. ती म्हणायची, "तू सगळ्यांना इतकं सुंदर दाखवतोस, स्वतःला कधी पाहिलंस?" "का?" तो म्हणायचा, "तू आल्यावरपासून पाहतोयस." अशा छोट्या वाक्यांतून त्यांच्या भावना शब्दांपलीकडे जात होत्या. एकदा समुद्रकिनाऱ्यावर दोघं बसले होते. रात्र गडद होती, पण वारा मोकळा. रिया म्हणाली, "कधी वाटतं का तुला की हे शहर सगळं घेतं आणि काहीच देत नाही?" आर्यन शांतपणे म्हणाला, "कधीकधी ते आपल्याला माणसं देतं जी बाकी सगळं विसरवतात." रिया त्या वाक्याने शांत झाली. दोघं काही क्षण फक्त लाटांच्या आवाजात हरवून गेले. तो स्पर्श, ती जवळीक, ती नजरेतून बोलणारी भावना, यात काहीही बोलावं असं उरलं नव्हतं. त्यांचं नातं कोणत्याही वचनांशिवाय, कोणत्याही बंधनांशिवाय होतं, पण त्यात एक गहिरा विश्वास होता. रियाला जाणवलं की तिच्या आयुष्यातला थकवा हळूहळू नाहीसा होत होता आणि आर्यनला वाटत होतं की पहिल्यांदाच त्याच्या कॅमेऱ्याच्या बाहेरचं जग अर्थपूर्ण झालंय. काळ पुढे गेला. एका दिवशी रिया ऑफिसमधून परत आली तेव्हा तिला त्याच्या दरवाजावर एक फोटो सापडला, समुद्रकिनाऱ्याचा. मागे लिहिलं होतं, "कधीकधी शहर थांबतं, पण मनं चालू राहतात." ती हसली. डोळ्यात पाणी आलं आणि फोन केला. "कुठे आहेस?" तो म्हणाला, "त्या ठिकाणी जिथे आपण शेवटचं बोललो होतो." ती धावत गेली. पाऊस पुन्हा पडत होता आणि आर्यन तिची वाट पाहत होता. दोघे समोर आले. शब्द नव्हते, पण नजरेत 1000 गोष्टी होत्या. त्या क्षणी शहराचा गोंगाट थांबला आणि फक्त 2 श्वास वाजत होते, एकत्र, स्थिर, शांत. त्या रात्रीपासून त्यांचं आयुष्य तसंच सुरू राहिलं. कोणत्याही वचनांशिवाय, कोणत्याही भविष्याच्या भीतीशिवाय, पण एका दृढ जाणीवेसह की प्रेम नेहमी मोठ्या गोष्टीत नसतं. ते एखाद्या साध्या नजरेत, एखाद्या मोकळ्या स्पर्शात आणि एखाद्या न बोललेल्या वाक्यात दडलेलं असतं.
जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.